पदाला पोहोचू शकतो आणि हे संत महाराज देवपदाला जाऊ शकतात. एवढा महिमा आहे आजच्या नामाचा. आणि हे सुंदर नाम सांगून जात असताना म्हणजे नामदेव महाराज म्हणतात, आम्ही आयुष्यभर फक्त एकच काम केलं, आम्हाला नामाशिवाय राहता आलं नाही महाराज. आणि हे मी सांगत नाही, म्हणजे नामदेव महाराज सांगून जातात, अरे बाबा हो, सुंदर आयुष्य मिळालं खरं, परंतु या नामाने आयुष्य सुंदर करता आलं पाहिजे. हा सुंदर बोध माझे संत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून महाराज नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये तुम्हाला सांगून जातात की महाराज जे आम्ही केलं ना ते करण्याचा प्रयत्न फक्त तुम्ही करा. महाराज इथं असं सांगावंसं वाटतं की कीर्तनकार कीर्तन करत असले तरी महाराज आम्ही म्हणतोय खरं की तुम्हीही कीर्तन करा, परंतु महाराज कीर्तन करणं इतकं सोपं आहे का हो? नाही. आज कीर्तनकार म्हणून जर गादीवरती उभं राहायचं असेल तर महाराज मीच नव्हे, आज महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार मंडळींवरती महाराज ही वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आज आमची आहे महाराज. ठीक आहे ना? त्यामुळे संप्रदायाला गालबोट न लागता बाईबापू आमच्या देवाचा साधू संतांचा उदोउदो करण्याकरता त्यांच्या ज्ञानाचा प्रसार करण्याकरता खरं तर ही नियुक्ती असावी असं मला म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की आम्ही भगवंताशी प्रामाणिक राहावं. आम्ही समाजाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आम्ही स्वतःशी प्रामाणिक राहावं. जो स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहतो ना महाराज, तो नक्कीच आमच्या साधू संतांसारखा बोध करण्याकरता तयार होत असतो, असं माझं वैयक्तिक मत आहे महाराज. का? कारण नामदेव महाराज म्हणतात, अरे आम्ही सांगतोय नाम घ्या नाम घ्या, पण नुसतं सांगणाऱ्यानं सांगत राहावं, परंतु सांगणाऱ्यालाच अजून नामाचा पत्ता नाही. महाराज त्यानं जगाला बोध द्यावा का? रात्रंदिवस नामस्मरण करा, भजन करा, कीर्तन करा, असे वागा तसे वागा. महाराज हे सांगण्याचा अधिकार त्यालाच आहे, त्यालाच आहे. बाईबापू जे ज्ञानोबराय झाले आणि जे तुकोबाराय झाले, विठोबा आम्ही जगलो, आम्ही नामाशिवाय राहिलो नाही. म्हणून आम्ही काय करत राहिलो? नाम गाऊ नाम धामू. आयुष्यभर फक्त नाम घेतलं, नाम गायलं, परंतु घेतलेल्या नामाचा मीपणा मात्र आम्ही आमच्याकडे ठेवलेला नाही. आमची चूक मात्र हितच होते. आम्ही परमार्थ करतो, आम्ही नाम घेतो, परंतु महाराज परमार्थाचा मीपणा सुद्धा आमच्याकडे चिकटलेला असतो. हा फरक आहे आमच्या परमार्थामध्ये आणि साधू संतांच्या परमार्थामध्ये. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नाम गावो नाम घ्यावो, परंतु महाराज नाम विठो बाला गावो. घेतलेलं नाम आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित केलं. हा भाव एका संतांच्या हृदयाचा आहे महाराज. अहो एवढंच काय, स्वतःला आम्ही पांडुरंगाचे दास आहोत, आम्ही पांडुरंगाच्या चरणाशी समर्पित आहोत. हृदयातनं कळवळ्याने केलेली माईबापू सांगितलेली ही विनोदी आहे आणि भाव हा त्या भक्ताप्रमाणे असावा. म्हणून मला सांगावंसं वाटतं, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. ज्यावेळी आम्ही दास झालो ना, त्यावेळी अंतःकरणामध्ये फक्त एकच भाव जागा झाला. आता काय करायचे? टाळ विना घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ किती. हातामध्ये टाळ घ्यावा, विणा घ्यावा आणि महाराज या आनंदामध्ये सुंदर भगवंताचं नामस्मरण भजन कीर्तन करावं. कारण हे जीवन माझ्या नामदेव महाराजांनी जगलेलं आहे. म्हणून हा उदाहरण, हे अनुभव महाराज नामदेव महाराजांनी तुम्हाला दिले. म्हणून नामदेव महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, अहो नामा म्हणे लाखुली सदा, अनंत नामे बाबू गोविंदा. देवाचं नाम घ्यायचंय आणि त्याच भगवंताला समर्पित करायचे. एवढी सुंदर समर्पण भक्ती, नामस्मरण भक्ती नामदेव महाराज तुम्हाला सांगून जातात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे बरं का. कीर्तन ऐकत असताना कुणी विद्वान कीर्तनकार आहे, कुणी ज्ञानी कीर्तनकार आहेत, हे वेगळं काय सांगणार आहेत असं वेगळं मी आज काही सांगणार नाही बरं का. कारण मला सुद्धा वेगळं असं काही जमतच नाही. मान्य केलेलं बरं असतं आदेश नाही का, पुन्हा उगीच काहीतरी. देवाने जे सांगितलं, साधू संतांनी जे सांगितलं, त्याचं मर्म आपल्या हृदयामध्ये असावं महाराज. प्रत्येक जण भक्ती करतोय, बसलेल्या पैकी सगळेजण महाराज पांडुरंग परमात्म्याचे भक्त आहेत खरे. तुम्ही सांगा इथं बसलाय म्हणजे तुम्ही उगीच टाइमपास म्हणून बसला का? नाही नाही, सप्ताह चालू झालाय, गेलं पाहिजे. आता काही जण अजून झोपलेले आहेत, काही टीव्ही बघतायत, काही जेवण करतायत, काहींची सकाळची खाल्लेली पोळी अजून जिरलेली नाही, त्यामुळे मंडपात यायला अजून वेळ लागतोय. ठीक आहे ना.
महाराज तुम्ही इथं पोहोचला का? देवावरती श्रद्धा आहे, देवावरती भक्ती आहे, भक्ती जागी होतीये आणि कीर्तनाबद्दल काहीतरी प्रेम आहे, म्हणून महाराज तुम्ही मंडपात येऊन बसताय. लक्षात येतं ना महाराज? आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी त्याच वेळी पोहोचतो ज्यावेळी ती गोष्ट आमच्या आवडीची असते. म्हणून महाराज बसलेल्या मंडपात प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाला माझा हृदयापासून नमस्कार आहे महाराज. का? कारण तुम्ही इथं पोहोचलाय म्हणजे तुम्ही स्वतः आलेला नाही, तुमची भक्ती आणि तुमचं पुण्य तुम्हाला या मंडपात घेऊन आलेलं आहे. अन्यथा महाराज जर तुम्ही इथं नसता तर 2 तास नक्कीच तुम्ही बाहेर कुठेतरी असता, आणि त्या 2 तासामध्ये जे इथं मिळणार आहे ते तिथं मिळणार नाही महाराज. म्हणून आम्हाला सुंदर कार्य करण्याकरता हा पुण्याचा साठा तर मिळवता आलाच पाहिजे, हे मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात. म्हणून पुण्य कमवायचं असेल तर बाकी अवघड काही नाही, फक्त मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण करा, एवढंच. काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मंडपात येण्याचं हे कारण आहे महाराज, आणि आम्हाला हे कमवायचंय जे म्हणतात. म्हणून आजच्या पहिल्या दिवसाचा जो ती नामस्मरण भक्ती आहे, आज कीर्तनाच्या नामाचा जागर आपल्याला करायचंय महाराज, ठीक आहे ना? म्हणून पुन्हा असं वाटतं जे साधू संतांना आवडतं ना ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मग साधू संतांना काय आवडतं महाराज? अरे साधू संत त्या पदापर्यंत तेव्हाच पोहोचले ज्यावेळी त्यांना देव आवडला. अहो देवस्वरूप व्हावं, देवस्वरूप प्राप्त व्हावे, देवाच्या तुलनेत मायबाप समरस होणं ही भाव आणि ही जागृती होते कधी महाराज? त्याचा पाया हा नाम आहे, त्याचा पाया हा साधन आहे, आणि त्याचा पाया मायबाप भक्तीशिवाय पुन्हा उदयाला येऊ शकत नाही. म्हणून ही नामस्मरण भक्ती तुम्हाला नक्की देवापर्यंत पोहोचवे. यातलं एकही वाक्य माझं नाही महाराज, माझ्या साधू संतांनी हे सांगितलं. म्हणून गादीवरून लोकांना हे सांगावंसं वाटतं की बाबा देवाच्या नादी लागा, कारण ज्यावेळी तुम्ही नाम घ्याल ना त्यावेळी नामानं चित्तामध्ये अधिकार प्राप्त होतो, आणि अधिकाराने जसं माझे तुकोबराय जगाला सांगतात देव माझा माझा देव माझा 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 देव माझा माझा ही
देवाचा. महाराज मी देवाचा आहे, परंतु आधी काय वाटलं की देव माझा आहे. ज्यावेळी देव माझा झाला ना त्यावेळी ऑटोमॅटिक महाराज तुम्ही देवाचे होऊन जात असता. म्हणून महाराज देवाला आपलंसं करण्याकरता आपला प्रयत्न असावा. महाराज आम्ही सुंदर जीवन जगत असताना आम्ही शेजारी पाजारी मित्रमंडळी आमचे करायचा प्रयत्न करतो. आम्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावरून महाराज अनेक मैत्री गोळा करण्याचा प्रयत्न करतो. का सांगता आलं पाहिजे या महाराजांची आपली चांगली ओळख आहे महाराज. ठीक आहे ना. भले महाराज 4 वर्षात काही एकदा बोलणार, परंतु सांगायला वाट लागतं की नाही नाही अमक्या अमक्या महाराजांचे आपण जवळचे मित्र आहोत महाराज. ठीक आहे ना. ते तुम्हाला ओळखत नसले तरी आम्ही आमची ओळख सांगतो. का आम्हाला वाटतं ते आमचे, म्हणून आम्ही सांगतो आम्ही त्यांच्या आहोत. म्हणून महाराज ही भक्ती आणि हे नाम आहे ना तुम्हाला देवाला आपलंय असं म्हणता आलं पाहिजे. मग हा भाव होतो कधी? हा नामाच्या आणि या संस्काराच्या रूपाने होत असतो. आणि गोड संस्कार माझ्या नामदेव महाराजांवरती झाले महाराज. अहो लहानसं रूप असावं. अरे नामा निमित्त मला बाहेर गावी जावं लागते बरं का रे बाळा. सुंदर असं माईबाप वडिलांची देवपूजा रोजचं कार्य चालू होतं. वडिलांना अचानक बाहेर जाण्याच्या काही कामानिमित्त बाहेर जावं लागत होतं. नामा मी काही दिवसाकरता बाहेर निघालोय बरं का. त्यामुळं आता देवाची देवपूजा देवाचा नैवेद्य ही सगळी जबाबदारी तुझ्याकडे येते बाळा. वडिलांनी माईबाप बाळाला सांगावं महाराज मी भक्ती हृदयाचा हक्क अधिकार आणि कर्तव्य या 4 ते 5 गोष्टी आपल्याला या दृष्टांतामध्ये मिळतात. आणि माझ्या कीर्तनाच्या अभंगाचं पहिलं चरण महाराज इथं सुटून जातं. नामदेव महाराजांना सांगावं की बाळा ही जबाबदारी तुझ्याकडे आहे बरं का. आता हे तुला पूर्णत्वाला न्यावं लागेल. पिताश्री तुम्ही आनंदाने जावा, पाठीमागची काही काळजी करू नका. अहो छोटस बसलेल्यांपैकी एवढंच ते बाळ असावं. नामदेव महाराजांचं वय लक्षात घेता महाराज त्यांच्या हाकेला देवाला यावं ही विलक्षण गोष्ट आहे महाराज. ठीक आहे ना. आज आमचं वय 70 झालं 80 झालं आम्ही चौघाच्या खांद्यावर गेलो तरी अजून आम्हाला माहित नाही की हाकेनं देव धावून येतो. कदाचित ते करण्याकरता पुनर्जन्म घ्यावा लागेल. एक आयुष्य गेलं तरी आमच्या आजही लक्षात आलेलं नाही. नामदेव महाराजांनी सांगावं की तुम्ही काही काळजी करू नका निश्चिंतपणे जावा. महाराज देवपूजेची वेळ यावी. अहो विठ्ठल मंदिरामध्ये जायचंय. अरे नामा जातोय ना पूजेला. आईनं सुंदर हो ग आई निघालोच आहे बघ जातो. अगं आई मला खूप भूक लागली बघ. आईने सांगावं बाळा आपले संस्कार महत्वाचे आहेत. आधी देवाची पूजा आणि मग महाराज देवाचा नैवेद्य आणि त्याच्यानंतर तुझी पोटपूजा. महाराज हे आईचे गुण संस्कार आहेत. ठीक आहे ना. आज आमच्या आईला आमच्या मुलांना काय सांगावं हे सुद्धा लक्षात येत नाही. आज नागपंचमी होती महाराज सण होता बरोबर आहे ना. कोणाकोणाच्या घरी पोळ्या होत्या प्रामाणिकपणे हात वर करा बघा. मी घरी जाऊन विचारेन इकडच्या महिला वर्गात बिना पोळ्याच्याच आहेत काय असं मी का विचारलं. तुम्ही म्हणला सर महाराज सगळ्यांच्याच घरी पोळ्या असणार असं काही नसतंय. काय नसतं काय हो. 2 दिवसाचं 1 दिवसाचं 7 दिवसाचं त्या बिचाऱ्यांना पोळी करता येत नाही. परंतु आता समाज ते सुद्धा स्वीकारत नाही. पाहुणा गेला त्याच्या गावात त्याच्या घरच्यांनी पाहिलं ना 2 दिवस बाद झाला आपला सण आपला आपण केलेला बरा. का कलियुग आहे हे. आज 3 दिवस सुद्धा कोणाला दुःखात सामील होता येत नाही. महाराज 10 दिवसाचा विचारच सोडा. आज सावर्ण धावा सगळ्या एकत्र यायला लागला. माणसाला वाट बघायला वेळच नाही आता. ठीक आहे ना. मग सुख दुःख तर सोडूनच द्यावे लागतील महाराज. का कारण या सुख दुःखामध्ये दुःखात लोक कमी आहेत सुखात जवळ येतात. परंतु महाराज त्यांच्या जीवनामध्ये काही वेळ आली तर ती आम्हाला कधी पण सोडून जाऊ शकतात. मायबाप हाच अनुभव आम्ही आयुष्यामध्ये घेतोय. ठीक आहे ना. मग ते जीवलग मित्र असो जीवलग भाऊ असो सख्या बहिणी असो नाहीतर आई आणि मुलगी असो अन्यथा वडील आणि मुलगा असो नातं कोणतंही घ्यावं. परंतु या पृथ्वी तलावरती श्रेष्ठ नातं एका देवाचं आणि भक्ताचं की महाराज हा भक्त देवाला सोडू शकत नाही आणि देव भक्ताला सोडू शकत नाही. असाच एक भक्त हा 4 ते 5 वर्षाच्या भक्ताने जावं देवा पूजेला आलोय बर का. देवा सुंदर पूजा झाली आता भूक लागली बघ पटकन तुला नैवेद्य दाखवतो. बाबांनी दिलेलं कार्य करायचे. महाराज बाळाने नैवेद्य दाखवायला सुरुवात केली. मी पोळीवरती आली होती. कदाचित महाराजांच्या ताटात सुद्धा पोळीचा नैवेद्य असावा. देवा नैवेद्य दाखवते पटकन ये खा म्हणजे मला घरी गेलं पाहिजे. का मला सुद्धा भूक लागली रे. आज आम्ही सुद्धा नामासारखे बरेच जण देवळात नैवेद्य घेऊन गेलेलो होतो. आजचं ताजं उदाहरण आहे म्हणून घेतलं बरं का. दृष्टांत बाहेरचा घ्यायची गरजच नाही. आम्ही सुद्धा देवळात गेलो होतो. नामदेव महाराज सुद्धा मंदिरात गेले. देवाला नैवेद्य दाखवायची वेळ आली. अरे देव येतोय कुठं महाराज. शेवटी बाल हृदय होतं. वडिलांनी सांगितलं होतं देवाला नैवेद्य खायला घालायचंय देवाला नैवेद्य द्यायचंय. महाराज छोटस बाळ नाही देवानं खाल्ल्याशिवाय आता मंदिरात जायचं कसं. देवा काही कर नैवेद्य खायला यावं लागेल. अरे किती वेळची तुझी वाट बघतोय कोण म्हणतं महाराज.
नामदेव महाराजांनी सांगावं. देव यायलाच तयार नाही. आता विचार करा ना, तुम्ही आम्ही जर मंदिरात आलो असतो, विठ्ठल रुक्मिणी इथं सुद्धा आहेत, आमच्या मारुतीलया सुद्धा इथं आहेत, तिथं जाऊन जर देवाला हट्ट केला असता, देवा उरक लवकर, एखादा नैवेद्य उचल आणि घे पटकन, म्हणजे मला पण जायला का येताना एवढे नैवेद्य 5 ताटात आणले होते हो आम्ही. देवाचा नैवेद्य येतो ना, आमची ताट भरून पोळी आमची महाराज, ठीक आहे ना. एकावर 1 2 2.5 काय पाहिजे ती. आज भाऊंनी 3-4 वाटा आमटी आणली महाराज. ती आमटी सुंदर स्वयंपाक होता बरं का, संत पंगत सुंदर होती, पण आवडलं की महाराज आम्ही काय करू सांगू शकत नाही. जमतंय तर हा ना, तसं आमचं काम आहे. देवासाठी एवढं असलं तर चालते. कुठं देव खातो? काही जण म्हणतात देव फक्त वासाचा धनी आहे. अरे वा रे वा, आम्ही मात्र 3-3 4-4 पोळ्या हाणून मात्र इथं बसलो का, कारण सुरुवातीला पेंगायला सुद्धा होऊ शकतं हो, पण नाही. आजचा श्रोता वर्ग सुंदर असा छान रित्या पुढे बसलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मला जायचंय बरं का, देवा ये लवकर. आता देव यायला तयार नाही महाराज. देवा आता शेवटचं सांगतो बरं काय, बघ तू जर आला नाहीस तर तुझ्या चरणाशी लोक आपटू प्राण गेला तरी चालेल, परंतु मी तू हलणार नाही. कोण म्हणते महाराज? नामदेव महाराज म्हणतात एवढं छोटसा मुलगा देवाला सुद्धा मैबापो चॅलेंज देतोय. आज आम्ही देवाच्या पुढे नैवेद्य घेऊन गेलो खरं, एका हातात वाटी ताट होतं, एका हातात तांब्या होता, असा नैवेद्य होता, तांब्यात हात घातला होता आणि आपल्या देवाच्या भोवती आपलं नाका तोंडा डोळ्या कुठं का जायला, देवा नैवेद्य मिळाला का 12-1 वाजले जेवायला जायला पाहिजे हो. अशा आमच्या सारखे नामदेव महाराज आहे, ठीक आहे ना. माझ्यासही सगळे तर तुम्ही म्हणाल कीर्तनकार मोठ्या गप्पा आणताय, तुमच्या हातात तुम्ही जेवण करून गेला, देव नाही आम्हाला आमच्याच हाताने खायचं बांधव होते महाराज, ठीक आहे ना. नामदेव महाराजांनी सांगावं देवा पटकन ये आणि खाऊन जा. महाराज देव आला नाही. आता मात्र नामदेव रायांना सहन झालं नाही. महाराज डोकं आपटायला सुरुवात करावी, या नामाचा भोळा भाव गावा आणि बाळाचं हे हृदय बघून महाराज देवाला सुद्धा घाम उडावा आणि भगवंतानं प्रकट व्हावं आणि नामाच्या हातून सुंदर 2 घास खाऊन घ्यावे. महाराज याला म्हणावं भक्ती, याला म्हणावं विठ्ठल.